भाषेस काय एवढे स्थान, भाषेस काय एवढा मान, मनुष्याचे हृदयी. भाषा म्हणजे सर्जनाचा हुंकार, भाषा म्हणजे बुद्धीचा आविष्कार, मनुष्याचे हृदयी. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा. रसिक हो, नमस्कार. मी भाग्यश्री बारलिंगे. अक्षय भाषा या संस्थेतर्फे आयोजित मेघदूत अभिवाचन या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. कालिदासाचे संस्कृत मेघदूत, त्याचे कुसुमाग्रज कृत मराठी भाषांतर आणि त्याचे रसिकमान्य अनुभवी अशा कलाकारांनी केलेले अभिवाचन म्हणजे अनेक पाकळ्यांचे उमलत जाणारे कमळच जणू. नित्य नूतन ते सौंदर्य ही व्याख्या लागू पडणारे कालिदासाचे मेघदूत आणि सर्व साहित्य हे कालातीत आहे. त्याचे रसपान करण्यासाठी आपण सगळेजण आज आतुरतेने जमलेलो आहोत. कार्यक्रमाची संहिता लिहिलेली आहे डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी. अभिवाचन करणार आहेत कणकवली येथून डॉक्टर विनायक करंदीकर आणि क्लेमन्स येथून प्रसाद घाणेकर. मी कलाकारांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. रसिक हो, नमस्कार. अक्षय भाषाच्या या आभासी व्यासपीठावरून मेघदूत हा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी मी प्रसाद घाणेकर आणि माझे सहवाचक डॉक्टर विनायक करंदीकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. या कार्यक्रमाविषयी थोडं सांगायला मला आवडेल. या कार्यक्रमाची संहिता लिहिली आहे माझे ज्येष्ठ मित्र डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी. हे कणकवली येथे दंतवैद्य होते, पण त्याचबरोबर त्यांनी MA मराठी केलं आणि नंतर मराठीसाठी मराठीत एक प्रबंध लिहिला, कवींची नाट्यसृष्टी, विशेष संदर्भ विनायक दामोदर सावरकर. डॉक्टर करंदीकरांच्या या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाचं सर्वोत्कृष्ट प्रबंधाचं अ.का. प्रियोळकर पारितोषिक त्या वर्षी मिळालं. त्यामुळे डॉक्टर असा दुहेरी पदवी असलेले हे माझे ज्येष्ठ मित्र संस्कृतचे व्यासंगी होते. कालिदासाच्या मेघदूताची सहजपणे सामान्य वाचकांना आणि रसिकांना ओळख व्हावी या हेतून त्यांनी या कार्यक्रमाची संहिता लिहिली आहे, ज्यात सुरुवातीला संस्कृत भाषेबद्दलचे एक टिपण आहे, कालिदासाबद्दलचे एक टिपण आहे आणि मग मेघदूतातले निवडक 32 श्लोक आणि त्याचा कुसुमाग्रज कृत अनुवाद असं सगळा कार्यक्रम आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. संस्कृत ही जगातील प्राचीनतम भाषांपैकी एक भाषा, इंडो युरोपियन भाषा कुलातीलही एक अग्रगण्य ज्येष्ठ भाषा. जागतिक कीर्तीचे भाषा तज्ज्ञ सर विल्यम जोन्स यांनी सुमारे 230 वर्षांपूर्वी कलकत्त्यामध्ये एक युगप्रवर्तक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, संस्कृत भाषेची प्राचीनता काय असेल ती असो, तिची घटना आश्चर्यकारक आहे. ग्रीक भाषेहून बांधेसूत, लॅटिनहून समृद्ध आणि या दोहोहून प्रौढ परिष्कृत. आणि तरी क्रियापदांचे धातू आणि व्याकरणाची रूपे यांच्या दृष्टीनं पाहता केवळ योगायोगानं संभवणार नाही इतकी या दोन्ही भाषांशी दृढ जवळीक दाखवणारी, खरोखर इतकी दृढ की त्यांचं परीक्षण करताना भाषाशास्त्रज्ञांना या भाषा कोणत्या तरी एकाच उगमातून अवतरल्या आहेत असं मानण्या वाचून गत्यंतरच राहत नाही. हे सर विल्यम जोन्स यांचा जन्म इंग्लंडमधला आणि कर्मभूमी भारत, ते कलकत्त्यात न्यायाधीश होते. संस्कृत भाषेच्या दस्तऐवजीकरणाचं फार मोठं काम त्यांनी केलं आणि त्यांचा मृत्यू 1794 मध्ये कलकत्त्यातच झाला. आज सगळं जग एक होऊ पाहायच्या प्रयत्नात असताना
संस्कृत ही किती जागतिक स्तरावरची भाषा असू शकते याचा अंदाज सर विल्यम जोन्स यांच्या आधी उद्धृत केलेल्या उद्गारांवरून येऊ शकेल असं आम्हाला वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या प्राचीन सुसंस्कृत भाषेला अभिवादन करणार आहोत. भारत हे आपल्या देशाचं अधिकृत नाव संस्कृत आहे. सत्यमेव जयते हे बोधवचन संस्कृत आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत 90% संस्कृत आहे आणि वंदे मातरम हे प्रेरणा गीत मणिप्रवाळ शैलीतील संस्कृत आहे. आपली लोकसभा, आकाशवाणी, भारतीय नौदल, भारतीय वायुदल, आयुर्विमा महामंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, पुणे, नागपूर, शिवाजी इत्यादी विद्यापीठ यांची बोधवाक्य संस्कृत आहेत. संस्कृत भाषेनं या देशाला सांस्कृतिक आधार दिला आहे. संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असं मत व्यक्त करणाऱ्यांमध्ये श्री श्रीप्रकाश, डॉक्टर सी.व्ही. रामन, डॉक्टर केसकर, श्री कृष्णम्माचारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता हे अभिमानानं सांगायला हवं. संस्कृत भाषा आणि वाङ्मय ही भारताची सर्वात मोलाची दौलत आहे असं पंडित जवाहरलाल नेहरूही म्हणत असत. संस्कृत साहित्याचे 2 भाग होतात, वैदिक साहित्य आणि अभिजात संस्कृत साहित्य. या दोहोंमधली विभाजन रेषा स्थूलमानानं पाहणीनीय व्याकरणानं ठरते. वैदिक वाङ्मय मौखिक परंपरेनं कंठस्थ करून हजारो वर्ष जिवंत राखलं गेलं हे जागतिक विद्या क्षेत्रातलं आश्चर्य मानलं जातं. वेद हे ईश्वराचे निश्वास आहेत अशी परंपरागत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमुळेच हे आश्चर्य घडलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद, आरण्यके, उपनिषदे हा वैदिक साहित्याचा भाग. रामायण, महाभारत ही आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेली महाकाव्य आणि पुराण ही वैदिक व अभिजात साहित्याच्या सीमारेषेवरच्या काळातली निर्मिती. नंतर अभिजात संस्कृत साहित्याच्या निर्मात्यांपैकी पहिला अश्वघोष. यानं बुद्धचरित हे महाकाव्य लिहिलं. नंतर भास, कालिदास, भवभूती, भारवी, माघ, श्रीहर्ष, शूद्रक, विशाखदत्त, भट्टनारायण, बाणभट्ट, दंडी या सर्वांनी संस्कृत साहित्याचा 1000 वर्षांचा सुवर्णकाळ सजवला. 12व्या शतकात कवी जयदेवानं गीत गोविंद लिहिलं आणि जणू संस्कृत भाषेचं वैभव दर्शवलं. नंतर मुक्तक काव्याचा कालखंड आला. तसा तो 7व्या शतकातील भर्तृहरीपासून सुरू झालाच होता. ती परंपरा पुढे अनेक शतके टिकली. या मुक्तक काव्यांमधून असंख्य सुभाषितांनी जन्म घेतला. आजही संस्कृतचं महत्व अबाधित आहे. संस्कृतच्या अभ्यासानं उच्चारण शुद्धता येते हे अनेक भाषा पंडितांनी मान्य केलं आहे. आपली मराठी ही संस्कृतोद्भव भाषा. तिच्यातले 85% शब्द मूळचे संस्कृत आहेत. मराठी ही आई असेल तर संस्कृत ही आजी आहे. संस्कृतच्या घरी जाणं म्हणजे आजोळी जाणं. आजोळ ही बालकांसाठी आणि माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्यासाठी आधाराची जागा, मायेचं स्थान. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्कृतच्या घरी आपल्या आजोळी आपण आलो आहोत. या आपल्या आजोळी संस्कृतच्या घरी सर्वात समृद्ध दालन कोणाचं असेल तर अर्थातच ते कालिदासाचं. कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नाही, पण मेघदूतामधल्या आषाढस्य प्रथम दिवसे या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी इतका जोडला गेला की हा दिवसच कालिदास दिन म्हणून साजरा होऊ लागला. भारतीय परंपरा आणि पाश्चात्य अभ्यासक या दोघांनीही सर्वश्रेष्ठ संस्कृत कवी म्हणून कालिदासाचा गौरव केला आहे. त्याचा काळ कोणताही असो, त्यानं काव्य मार्गावर उमटवलेली आपली मुद्रा इतकी ठळक आहे की 1500 वर्ष उलटून गेली तरी त्याचं स्थान अढळ आहे.
आपल्या हाताच्या 5 बोटांपैकी करंगळी जवळच्या बोटाला अनामिका म्हणतात. या बोटाला अनामिका का म्हणतात याविषयीचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासहा. म्हणजे पूर्वी कवींची जेव्हा गणना केली गेली तेव्हा आपल्या कनिष्ठिकेवर म्हणजे करंगळीवर कालिदासाचं नाव घेतलं गेलं. अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात. अजूनही त्या तोडीच्या दुसऱ्या कवीचं नाव आढळलेलं नाही, म्हणून अनामिका सार्थवती बभूव. अनामिका हे या बोटाचं नाव सार्थ झालं. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. या एका श्लोकात कालिदासाची सगळी महती सामावलेली आहे असं आम्हाला वाटतं. आता कालिदासाच्या वैयक्तिक जीवनाविषयीची माहिती ही अनुमानानेच मिळवावी लागते. कालिदासाविषयीची एक आख्यायिका रंजक आहे. ती अशी: कालिदास हा एका ब्राह्मणाचा मुलगा. तो सुरूप, सुदृढ आणि बुद्धिमान होता. लहानपणीच आई वडील निवर्तल्यामुळं एका गवळ्यानं त्याचं पालन पोषण केलं. त्यामुळे त्याच्यावर विद्येचे फारसे संस्कार झाले नाहीत. जवळच्या नगरीतल्या एका राजकन्येचं लग्न तिथल्या प्रधानानं कपट करून या देखण्या पण विद्याविहीन मुलाशी लावून दिलं. या राजकन्येनं आपल्या पतीच्या विद्याहीन अवस्थेची निर्भत्सना करीत एकदा त्याला विचारलं, अस्ति कश्चित वागर्थः? तुझ्याकडे काही वागर्थ, वाङ्मयीन गुण आहे का? झालं. शेवटी भारतीय नवराच तो. बायकोनं असं विचारल्यावर सर्वसामान्य नवऱ्यांसारखा तोही चिडला, घराबाहेर पडला. एखाद्या नवऱ्याचा रागही किती निर्माणक असतो पहा. हा कालिदास घराबाहेर पडला आणि त्याने देवी कालीची उपासना केली. कालीच्या कृपाप्रसादानं त्याला कवित्व मिळालं आणि घरी आल्यानंतर त्याच्या बायकोच्या प्रश्नाचं उत्तर त्याने एका अलौकिक प्रकारे तिला दिलं. तुम्हाला आठवत असेल, तिचा प्रश्न होता अस्ति कश्चित वागर्थः. 3 शब्दांचा प्रश्न होता. तर त्याने उत्तर देताना अस्ति या शब्दानं सुरू होणारं कुमारसंभव हे महाकाव्य, अस्त्युत्तरास्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः अशी त्याची सुरुवात आहे. कश्चित या शब्दानं सुरू होणारं मेघदूत हे खंडकाव्य, याविषयी पुढे विस्ताराने आपण बोलणार आहोत. आणि वागर्थ या शब्दानं सुरू होणारं रघुवंश हे महाकाव्य, वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये अशी त्याची सुरुवात आहे. 3 शब्दांच्या प्रश्नांचं उत्तर 3 काव्य ऐकवून तिला दिलं आणि आपलं बुद्धिवैभव सिद्ध केलं. रसिक हो, हा कार्यक्रम करायला सुरू लागल्यापासून मी बायकोशी कितीही भांडण झालं तरी घराबाहेर जात नाही. आपली मर्यादा आपण ओळखलेली बरी. कालिदासाच्या अनेक चातुर्य कथाही सांगितल्या जातात. तो शृंगार रसाचा अधिपती होता हे खरं, पण त्यानं स्वैराचाराला प्रतिष्ठा दिली नाही. समृद्ध गृहस्थाश्रम आणि एकनिष्ठ पत्नी प्रेमाचा त्यानं सदैव आदर केला. जीवनातल्या सर्व सुखांचा, कीर्तीचा आणि दीर्घायुष्य, आरोग्य यांचा त्यानं रसिकतेनं उपभोग घेतला. भावकवी, महाकवी व नाटककार या 3ही भूमिका वठविण्यात कालिदास कमालीचा यशस्वी ठरला. तो केवळ कवी, महाकवी राहिला नाही, कवी कुलगुरू बनला. त्याच्या साहित्यकृती 7, ऋतुसंहार आणि मेघदूत ही खंडकाव्य, कुमारसंभव आणि रघुवंश ही महाकाव्य, आणि विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही नाटक. 5 संस्कृत महाकाव्यांपैकी 2 एकट्या कालिदासाची आहेत. कवी जयदेवानं कालिदासाला कविता कामिनीचा विलास म्हटलं. बाणभट्टानं कालिदासाच्या काव्याला मधुरसार्द्र मंजिरीची उपमा दिली. राजशेखरानं त्याला रससिद्ध सत्कवींच्या अग्रस्थानी बसवलं. सुमारे 16 शतकांनंतरही कालिदासासारखा कालिदासच अनामिका सार्थवती बभूव. कालिदासाच्या कवित्वाचं वर्णन करताना मोठमोठ्या संस्कृत कवींनी हात टेकले. आम्ही
वर्णनाचा प्रयत्नच करणार नाही. त्याच्या मेघदूतातले निवडक श्लोक आठवून त्याला प्रणाम करणार आहोत, मानवंदना देणार आहोत. कविवर्य कुसुमाग्रजांनी मेघदूताविषयी लिहिलं आहे. एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचं जर माझ्यावर बंधन घालण्यात आलं तर मी मेघदूत याच काव्याची निवड करीन. मेघदूतापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाची काव्य जागतिक वाङ्मयात उपलब्ध नसतील असं अर्थातच मला म्हणायचं नाही. शिवाच्या मंदिरात शिव आणि केशवाच्या मंदिरात केशव हाच देवाधिदेव असा प्रकार साहित्याच्या प्रांतात तरी करायचं काहीच कारण नाही. परंतु रसिकाच्या मनात अथ पासून इतीपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचं एक वेगळं भावविश्व त्याच्या समोर विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचं सामर्थ्य मेघदूतात जेवढं आहे तितकं अन्यत्र आढळणं फार कठीण आहे. सर्व निष्ठा कायम ठेवून, सौंदर्य बुद्धी आणि रसिकता जागी ठेवून ऐहिक संसाराचा पुरेपूर आस्वाद घेण्याच्या प्रवृत्तीतून या दीर्घ भावकाव्याचा जन्म झाला आहे. कालिदासाच्या प्रतिभेचं सर्वोच्च स्वरूप या काव्यात दिसतं की नाही या संबंधी वाद होऊ शकेल, परंतु त्याच्या रसिकतेचं आणि विविध सौंदर्यांचा आस्वाद घेण्याच्या सामर्थ्याचं सर्वोत्कृष्ट स्वरूप या काव्यात व्यक्त झालं आहे हे मला वाटतं सर्वांनाच मान्य करावं लागेल. आणि हे मान्य करणारे कोण कोण? रवींद्रनाथ टागोर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, रा.प. सबनीस, कवी कुसुमाग्रज, बाभ बोरकर, नाग गोरे, वसंतराव पटवर्धन, चिंतामणराव देशमुख, गणेश नीलकंठ कात्रे, शांताबाई शेळके अशा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठांना मेघदूतानं झपाटलं. वसंत बापटांनी म्हटलं आहे की मेघदूत हे बोलून चालून एक आव्हान आहे. सुंदर रसिल्या आव्हानांचा मुकाबला करणं ही विदग्ध रसिकांची अवीट गोडीची क्रीडा आहे. ही क्रीडा आयुष्यभर संपत नाही. मेघदूतातलं सौंदर्य आवडीनं चुंफत राहणं हा धीमंतांचा शोक आहे. मेघदूताशी घेतलेल्या झोंबीत आपली हार अटळ असते हे आजवरच्या सर्व अनुवादकांनी, रसलोलुप पंडितांनी मान्यच केलेलं आहे. हार खाण्यातही मोठा आनंद आहे. हे प्रकरण थोडंसं प्रेमकलहासारखं आहे पहा. हार खाण्यातही मोठा आनंद आहे. हे प्रेमाचं युद्ध लढण्यातच कृतार्थता आहे, जिंकण्यात नाही. वसंत बापटांचं जन्मशताब्दी वर्ष मला वाटतं नुकतंच संपलंय आणि किती नेमकं वर्णन केलंय त्यांनी. आपण आजच्या कार्यक्रमात कुसुमाग्रजांचा अनुवाद वापरणार आहोत. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912, 110 वर्षात झाला. त्यांनी 17 कविता संग्रह, 4 संपादित कविता संग्रह, 20 नाटकं, 3 एकांकिका, वैष्णवी कादंबरी इतका विशाल साहित्य संसार कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकरांचा आहे. मराठीसाठीचा दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांना लाभला आणि मराठी माती थरारून गेली. सुयोग्य व्यक्तीला लाभलेला तो सुयोग्य सन्मान होता. कुसुमाग्रज आणि कालिदास यांच्यातला समान धागा कवी नाटककार असण्याचा आहे. कालिदासाची नाटकं काव्य गुणांनी आणि नाट्य गुणांनी संपृक्त आहेत. कुसुमाग्रजांची ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट आणि कैकेयी ही सर्वच थोर नाटकं कवीची नाटकं आहेत. कुसुमाग्रज आणि कालिदास यांच्यातला हा अनुबंध लक्षणीय आहे. आज आपण कविवर्य कुसुमाग्रजांनी केलेल्या अनुवादाच्या आधारे मेघदूताची ओळख करून घेणार आहोत. चिंतामणराव देशमुखांनी आणि बाभ बोरकरांनी केलेले मेघदूताचे अनुवाद उत्तम आहेत, समवृत्तही आहेत. पण कुसुमाग्रजांचा अनुवाद सुबोध आहे, सरळ आहे, म्हणून आम्ही तो निवडला आहे. तो वाचल्यावर बाकीचे अनुवाद समजणं सोपं होतं असं आम्हाला वाटतं. मेघदूताचं कथानक अगदी छोटंसं, तेही 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. एका यक्षाकडून काही प्रमाद घडतो. त्याच्या धन्याकडून, कुबेराकडून त्याला वर्षभर निर्वासाची, अलकानगरीच्या बाहेर दूरवर राहण्याची शिक्षा मिळते. तो रामगिरीवर राहू लागतो. प्रिय पत्नीचा वर्षभराचा विरह सहन करू लागतो. अशा अवस्थेत
आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला एका नयनरम्य मेघाचं दर्शन होतं. या मेघाकरवी आपल्या पत्नीला संदेश द्यावा असं त्याला वाटतं. त्यासाठी तो मेघाला तशी विनंती करतो आणि अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो. हा पूर्वमेघ. अलकानगरीचं वर्णन, तिथल्या आपल्या घराच्या खाणाखुणा, विरहविभल पत्नीचं वर्णन, तिला सांगायचा निरोप आणि हा निरोप सांगितल्याबद्दल तुझ्या पत्नीबरोबर तुझा कधीही विरह होऊ नये असा मेघाला यक्षानं दिलेला आशीर्वाद, हा सगळा उत्तर मेघ. एकूण 63 आणि 54 अशा 117 श्लोकांचं हे खंडकाव्य. यातले 32 श्लोक आम्ही निवडले. ही निवड करणं कठीणच होतं. सगळे खडीसाखरेचे खडे, त्यातला कमी गोड कुठचा हे ठरवायचं कसं? पण तरीही निवड करणं अपरिहार्य होतं. मेघदूतातला पहिला श्लोक असा आहे. कश्चित् कांता विरह गुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः. कश्चित् कांता विरह गुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः. यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. आज या आभासी कार्यक्रमात जसे अगदी नवोदित आहेत तसे काही ज्येष्ठ संस्कृत आणि मराठी भाषेचे अभ्यासकही आहेत. आणि ज्यांना लहानपणच्या शाळेतला मराठीचा व्याकरणाचा तास आठवत असेल, त्या सगळ्या ज्येष्ठांच्या लक्षात आलं असेल की ही लय जी विनायकनी वाचली ही मंदाक्रांता वृत्ताची लय. कालिदासाची प्रज्ञा आणि प्रतिभा दोन्ही इतकी अपूर्व की मेघदूतातले 117च्या 117 श्लोक मंदाक्रांता वृत्तात आहेत. कुसुमाग्रज मात्र मंदाक्रांता वृत्त थोडंसं बाजूला ठेवून एक वेगळंच जातीवृत्त वापरतात. या पहिल्या श्लोकाचा कुसुमाग्रजांनी केलेला अनुवाद. सुभग जलाशय, सुभग जलाशय यात नाहली वनवासी मैथिली. घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली. रामगिरीवरच्या त्या जलाशयात सीतेनं स्नान केलं म्हणून हे यात नाहली वनवासी मैथिली. रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होऊनी. रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होऊनी. वर्षाचा निर्वास ललाटी विवल विरहान्नली. प्रसाद काकांनी आत्ताच मंदाक्रांता वृत्ताचा आणि व्याकरणाच्या तासाचा उल्लेख केला म्हणून सांगायला हवं की मंदाक्रांता हे वृत्त संस्कृत मध्ये काव्यरचनेसाठी जेवढं अनुकूल आहे तेवढं ते मराठीसाठी नाही. कारण 4 गुरु अक्षरांनी सुरू होणारं हे अक्षरगण वृत्त आहे. मराठीत अगदी मोजक्या कवींनी चांगली मंदाक्रांता लिहिली. त्यातली एक कविता वासुदेव शास्त्री खरेंची जन्मभूमी नावाची आपल्या सर्वांना माहीत असेल. पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन. तशीच सावरकरांची आकांक्षा ही कविता होती. प्राण्याची त्या मृदुल तनुची की जशी सेज होई, आणि वक्षी विहग मजतो दांडगा घट्ट घेई. आणि आता अनुवादासाठी आपण कुसुमाग्रजांचा अनुवाद वापरलाय. त्यांनी सुद्धा 1984 साली जेव्हा इंदिराजींची हत्या झाली तेव्हा लिहिलं होतं, यात्रा माती मधील सरली हे प्रवासी नमस्ते. मूर्ती आता हृदयी उरली हे प्रवासी नमस्ते. जासी श्रीमान करुणी धरती हे प्रवासी नमस्ते. नीलाचेही नयन झरती हे प्रवासी नमस्ते. त्यामुळे कुसुमाग्रजांना मंदाक्रांता वृत्तामध्ये रचना करता येत नव्हती की काय असं वाटण्याची काही शंकाच येता नाही आपल्याला. आणि कुसुमाग्रज हे एक सिद्धहस्त कवी सुद्धा होते. पण मंदाक्रांता वृत्तामध्ये समश्लोकी अनुवाद करताना मेघदूताच्या अर्थाचा प्रवाहीपणा खंडित होतो असं त्यांना जाणवलं. म्हणून त्यांनी हे अवघड वृत्त बाजूला ठेवून सूर्यकांता
हे जातीवृत्त त्यासाठी निवडलं. आणि हे वृत्त कुसुमाग्रजांच्या भाववृत्तीलाही मिळतं जुळतं होतं. हे वृत्त बालकवींच्या औदुंबर या कवितेमुळे ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून या कवितेमुळे मराठी रसिकांनाही ज्ञात होतं. त्यामुळे मेघदूताचा संपूर्ण अनुवाद कुसुमाग्रजांनी या सूर्यकांता किंवा समुदित मदना या जातीवृत्तामध्ये केला आहे. आता व्याकरणाकडून आपण मेघदूताकडे येऊया, कारण आपला कार्यक्रम मेघदूताविषयीचा आहे. मेघदूतातला दुसरा श्लोक असा आहे. तस्मिन् नद्रौ कतिचिद बला विप्रयुक्त सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे. बाकी संपूर्ण मेघदूत जरी माहित नसलं आपल्याला तरी आषाढस्य प्रथम दिवसे हा भाग आपण ऐकलेला असतो. ती शब्दयोजना मेघदूताच्या पहिल्या श्लोकामध्ये नाहीये, तर ती दुसऱ्या श्लोकामध्ये आहे. तस्मिन् नद्रौ कतिचिद बला विप्रयुक्त सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम् वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श. अलकानगरीतून रामगिरीवर हा एकटा आलाय. खाण्यापिण्याचे आबाळ होतच असणार, त्यामुळे कृश झालाय. कृश हातातून गळून पडले सोन्याचे कंकण. कृश हातातून गळून पडले सोन्याचे कंकण. कामातुर हो हृदय कामिनी दूर राहिली पण. आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी. आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी. नयनरम्य घन नयनरम्य घन करी कड्यांवर गजवा क्रीडांगण. सुरुवातीला संक्षेपामध्ये मेघदूताची गोष्ट जेव्हा काकांनी सांगितली तेव्हा ते म्हटले की यक्षाकडून काही अपराध घडला, पण हा अपराध कोणता याचं मेघदूतामध्ये काही वर्णनच नाही. कदाचित हा अपराध कोणता याचं कालिदासाला काही महत्वही वाटलं नसावं. पण कोणा एका अनाम कालिदास प्रेमीनं याविषयीची एक दंतकथा याला जोडून दिली आहे. तो सांगतो की या कुबेरानं यक्षावर सोपवलेलं काम कोणतं होतं, तर कुबेराच्या प्रातपूजेसाठी फुलं गोळा करून देण्याचं. तर या कुबेर जेव्हा पूजेला बसायचा तेव्हा त्याला जी फुलं लागायची ती या यक्षानं गोळा करून आणायची असं ठरलेलं होतं. पण पहाटे उठून प्रिय पत्नीला बाजूला ठेवून हे असलं काम करण्यासाठी जाणं एकदा यक्षाच्या जीवावर आलं. अन्वय लक्षात घ्या की हा शाप सुरू झाला होता तो कार्तिक महिना होता आणि कार्तिकातच तो संपणार होता. बाभ बोरकरांनी या कार्तिक महिन्याविषयी लिहिलं आहे. सखे चल सजवू कार्तिक मास. नवरात्रातील मादक जागरण अनंतरचे सीमोल्लंघन. नवरात्रातील मादक जागरण अनंतरचे सीमोल्लंघन. यातुनी जे मेळविले धन दाऊ सुरललनांस. सखे चल सजवू कार्तिक मास. तर ही अशी कार्तिकातली पहाट होती. ज्यांना भारतीय वातावरण माहीत नसेल त्यांना कार्तिक हा महिना साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये आमच्याकडे येतो. नवरात्र दसरा हे सण झालेले असतात. दिवाळीचा कालावधी असतो. पावसाळा संपून थंडीला सुरुवात झालेली असते. सकाळी सगळीकडे दव आणि धुकं पसरलेलं असतं. तर या अशा कार्तिकातल्या पहाटे उठून प्रिय पत्नीला दूर ठेवून असलं काम करण्यासाठी जाणं तुम्हा आम्हाला तरी आवडलं असतं का पहा. यक्षाला तर ते अजिबात आवडलं नाही. त्याने एक युक्ती केली. उद्याच्या पूजेसाठी जी फुलं लागणार होती त्याच्या कळ्या त्यानं आदल्या दिवशीच गोळा करून तिथे नेऊन ठेवल्या. सकाळी कुबेर जेव्हा पूजेसाठी आला तेव्हा त्यानं पाहिलं की यातली काही फुलं उमलली आहेत तर काही अजून कळ्याच आहेत. एका न उमललेल्या कळीत त्याला एक भुंगा अडकलेला सापडला. त्यावरून त्याच्या लक्षात आलं की ही फुलं आज काढलेली नाहीत, ती उमलण्यापूर्वीच काल गोळा करून ठेवलेली आहेत. झालं, आता अपराध झालाय हे कळलं. आजच्यासारखं नव्हतं की आता केस घाला, मग त्याच्यावर कमिटी स्थापन करा, कोर्ट कचेऱ्या. अपराध झाला की शिक्षा.
त्यानं लगेच यक्षाला बोलवून घेतलं आणि त्याला म्हटला की एक पहाट तुला तुझ्या पत्नीपासून दूर राहता येत नाही ना. आता 1 वर्ष तो तुझ्या प्रिय पत्नीपासून आणि या अलका नगरीपासून दूरवर जाऊन राहा. म्हणून हा यक्ष अलका नगरी सारखी सुंदर नगरी सोडून इथे रामगिरीवर येऊन राहू लागला. ही दंतकथा जरी असली तरी ती रचणाऱ्या कोणा अनाम कालिदास प्रेमीची रसिकता दाखवणारी आहे. त्याच्या रसिकतेला आमचा सलाम. यक्षाला मेघ दिसला. प्रत्यासन्ने नभसि दयिता जीवितालंबनार्थी जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिं सप्रत्यग्रैः कुटजकुसुमैः. म्हणजे यक्षाला मेघ दिसला. कुड्याची फुलं कुटज कुसुम वाहून यक्षानं मेघाचं स्वागत केलं. तर आपल्याला प्रश्न पडेल की कुड्याची फुलं कशाला? कोणाचंही स्वागत करायचं तर आपण गुलाबाची फुलं देतो, जरबेऱ्याची फुलं देतो. हार घातला तर झेंडूच्या फुलांचा घालतो. मग ही कुड्याची फुलं कुठून आली? त्याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे हा यक्ष रामगिरीवर अरण्यामध्ये आहे. तो असा कणकवली शहरामध्ये नाहीये की बाजारात गेलं आणि फुलं घेऊन आलं. आणि दुसरं कारण म्हणजे जे इथे खरं संयुक्तिक कारण आहे ते हे जे ज्येष्ठ आषाढ हा कालावधी असतो तेव्हा कुड्याची फुलं सर्वत्र उमललेली असतात. म्हणून कुड्याची फुलं त्या यक्षानं निवडली. इथे आपल्याला लक्षात येईल की कालिदासाने जे काव्य लिहिलं त्याचा जो कालावधी आहे त्याच कालावधीतली फुलं सुद्धा त्याने निवडली आहेत. यावरून कालिदासाचं निसर्गाकडे किती लक्ष होतं हे आपल्या लक्षात येईल. सप्रत्यग्रैः कुटज कुसुमैः कल्पितार्घाय तस्मै प्रीतः प्रीती प्रमुख वचनम स्वागतम व्याजहार. गगनपांथः, गगनाच्या पथावरून फिरणारा मेघ, गगनपांथ. मेघाला अनेक विशेषण ह्याच्यात अशी लावली. गगनपांथ हा नेईल का संदेश वल्लभे प्रत श्रावण मासी असो सखीचे कुशल असे चिंतित कुटज फुलांनी अभिनव जाला दिथली अर्घ्यांजली त्या मेघाचे यक्ष पुढे हो करण्याला स्वागत. आता यक्षाला कळतंय की हा एक धुराचा बाष्पाचा बनलेला ढग आहे. हा निर्जीव आहे. हा मेघ आपला संदेश प्रियेकडे नेईल का? यक्ष विचार करू लागला. पण सध्या यक्ष रामगिरीवर आहे. ते साधारणपणे भारताच्या मध्यावर आहे आणि अलका नगरी ही हिमालयावर आहे, भारताच्या उत्तरेकडे आहे. त्यामुळे या रामगिरीवरून अलका नगरीकडे जाणारी जी एकमेव गोष्ट सध्या यक्षाला दिसली ती म्हणजे मेघ. म्हणून या मेघाकरवी आपला संदेश प्रियेकडे पाठवायचा असं यक्षानं ठरवलं. धूम ज्योती सलिल मरुताम सन्निपातः क्व मेघः संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतना चेतनेषु. वाहत जीवन, पाणी वाहणारा. वाहत जीवन परंतु मेघा जीवित नाही मुळी. धूम्र बाष्पमय नेईल का संदेश नेमक्या स्थळी. अंध असे हा प्रणय त्याजला जीवा जीवन दिसे. विवेक सुटुनी कामार्ताची प्रज्ञा हो पांगळी. जातं वंशे भुवन विदिते पुष्करावर्तकानां जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः तेनार्थित्वं त्वयि विधिवशात् दूरबन्धुर्गतोऽहं यांच्या मोघावरमधिगुणे नाधमे लब्धकामा. कामरूप तू पुष्कर कुलजा यक्ष म्हणे त्या घना. त्याला काम सांगायचं तर थोडी त्याची स्तुती करायला पाहिजे. ही पद्धत पार 2-3 शतकापासून सुरू. कामरूप तू पुष्कर कुलजा यक्ष म्हणे त्या घना. तू इंद्राचा सचिव करतो तुझ्या पुढे याचना. सचिवाचंच महत्व खूप असतं, निदान भारतात तरी. आम्हाला अमेरिकेतला अनुभव नाही. तू इंद्राचा सचिव करतो तुझ्या पुढे याचना
आणि त्याच्या पुढे जे तो सांगतो ते फार महत्वाचं आहे. नको अनुग्रह अधमाचा मज. नको अनुग्रह अधमाचा मज, त्याहून वाटे बरी गुणवंताच्या घरी निराशा. म्हणजे तू समजा नाही म्हणालास, शक्यता नाही, पण तरी गुणवंताच्या घरी निराशा, शल्य तिचे नामना. गुणवंताच्या घरी निराशा, शल्य तिचे ना मना. हा सगळा स्तुतीचा भाग आहे इथे. मेघा, तू कसा आहेस? मंदम मंदम नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वाम, वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः, गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमा बद्धमालाः, सेविष्यन्ते नयन सुभगं खे भवन्तं बलाकाः. या श्लोकाचा कुसुमाग्रजकृत अनुवाद सांगण्याआधी मला एक तुम्हाला गंमत सांगावीशी वाटते. वाघ बोरकरांनी या मेघदूताचा समवृत्त अनुवाद केलाय आणि मेघदूत किती झपाटून टाकतं एखाद्या माणसाला, त्याचं उत्तम उदाहरण बोरकरांनी लिहून ठेवलंय. या श्लोकाचा अनुवाद त्यांना काही केला जमेना आणि ते खूप विचारात होते आणि रात्री झोपेत असताना तेच डोक्यात होतं आणि एक स्वप्न पडलं. त्यांना स्वप्न असं पडलं की एक कॉलेज मधला वर्ग आहे, मोठा फळा आहे, कालिदास तिथे उभा आहे आणि त्यांनी खडू घेतला आणि अनुवाद लिहिला. बोरकर असं लिहितात की मी झोपेतून उठलो आणि माझ्या डोक्यात आला तो अनुवाद लिहिला आणि हा समवृत्त अनुवाद त्यांनी केला. म्हणजे मेघदूताचं झपाटलेपण किती असू शकतं याचा तुम्हाला आता अंदाज येईल. कुसुमाग्रज लिहितायत, मंद गतीने वाऱ्यावरती जाशील तू जे धवा, मंद गतीने वाऱ्यावरती जाशील तू जे धवा, हर्ष भरे हा करील चातक मंजुळ गीतोत्सवा, गर्भाधान क्षणाची चित्रे कल्पित हृदयंगम, धवल पक्षिणींचा तुझ पुढती येईल सुंदर थवा. आता मेघाची स्तुती झाली, मेघाचं वर्णन झालं. मेघा, बघ, माझं एक काम आहे. माझा निरोप माझ्या प्रिय पत्नीला पोहोचवायचा आहे. तुला मार्ग माहित नसेल ना? मी सांगतो तुला. तेव्हा गुगल मॅप्स नव्हतं लोकेशन पाठवायला, मार्ग सांगायला लागायचा. हा रामगिरी, तुला जायचं आहे हिमालयावर. मोठा प्रवास आहे. पाणी पी, ताजा तवाना हो. अद्रे शृंगम हरती पवनहा. बघ वारा केवढा सुटलाय, गिरी शिखर उडून जातील की काय असं वाटतंय. अद्रे शृंगम हरती पवनहा किंस्विदित्युन्मुखीभिः, दृष्टोत्साहश्चकितचकितं मुग्ध सिद्धांगनाभिः, स्थानादस्मात् सरसनिचुलादुत्पतोदङ्मुखः खं, दिङ्नाथानां पथि परिहरन् स्थूलहस्तावलेपान्. उधळील वारा शैल शिरे का भय वाटून याउरी. शैल म्हणजे पर्वत, शैल शिरे पर्वत शिखर उडून जातील की काय. या मेघाला वाटेत बघून किती लोक सुखी होतील ते सगळं कालिदास सांगतोय. मगाशी आपण बघितलं, चातक तुझी वाट बघत असेल, धवल पक्षिणी तुझ्या पुढे येतील. आता तो म्हणतो की खालून जमिनीवरून स्त्रिया तुला बघून आनंदी होतील. पुढे तो म्हणतो शेतकरी आनंदी होतील. उधळील वारा शैल शिरे का भय वाटून यावरी, बघता वरती पाहतील तुझ सिद्धांच्या सुंदरी. वेतलता कुल या भूमीतून जाई उत्तरेकडे, चुकवित शुंडा प्रहार दिग्गज करतील जे अंबरी. आता आपला रामगिरीवरून अलकानगरीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. तुला आलेला पाहून कृषीवलांना सौभाग्यच दारी आल्याचा भास होईल. वाटेत आम्रकूट पर्वत लागेल, वेगवती नर्मदा नदी दिसेल, मोरांचा केकारव ऐकू येईल. दशार्ण देशामध्ये विसाव्यासाठी आलेले हंस दिसतील आणि मग येईल विदिशा नगरी. तेषां दिक्षु प्रथित विदिशा लक्षणां राजधानीं, गत्वा सद्यः फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा, तीरोपान्तस्तनित सुभगं पास्यसि स्वादु यस्मात्, सभ्रुः भंगं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मी.
विदिशा नगरी तिथे नृपाची तिज जवळी पोचता, वेत्रवती सरिता तुझ सुखविल श्रवणी तुझ्या गर्जिता. मेघ आणि नदी आणि मेघ आणि वीज यांच्यातलं एक प्रेमाचं प्रियकर प्रेयसीचं नातंही कालिदास या कथेत गुंफत जातो. कारण कथा सांगतोय यक्ष, आणि यक्ष मुळात विरही आहे, त्यामुळे त्याला बाकी सगळीकडे स्वतः सोडून जोड्या दिसत राहतात. वेत्रवती सरिता तुझ सुखविल श्रवणी तुझ्या गर्जिता, भुवई चढवून, हे नदीचं वर्णन आहे. भुवई चढवून प्रणय भराने तुझ ती आमंत्रिल, चंचलाधरांचे घे चुंबन त्यातच कामार्थता. जवळच निचई पर्वत आहे. विदिशा नगरीतले पौरजन वारांगणांसह तिथे रतिभोगासाठी जातात. तिथल्या गुहांमधून तुला रतिगंध अनुभवता येईल. माझ्या वयाची जी मुलं आता ऐकतायत त्यांना सांगायला हवं की हे इसवी सनाचं 3रं-4थं शतक आहे. तेव्हा कायदे फार कडक नव्हते. नीचैराख्यं गिरिमधि वसेस्तत्र विश्राम हेतोः, त्वत्संपर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः. नीचैराख्यं गिरिमधि वसेस्तत्र विश्राम हेतोः, त्वत्संपर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः. यपण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणाम्, उद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि. या मेघालाही विश्रांतीची गरज आहे हे यक्ष जाणतो. नगराजवळी श्रमहरणास्तव तव निचय पर्वत, कदंब पुष्पे बहरून होईल प्रेमाने पुलकित. सुरत गंध त्या गुहात भरला रतल्या वारांगना, पौरजनांच्या तारुण्याची प्रमत्तता दावित. एकीकडे आपला संदेश लवकरात लवकर प्रियेकडे कसा पोहोचेल हे यक्ष बघतोय, पण तरीही तो म्हणतो की आता एक अगदी आतलं मनाच्या तळातलं सांगतो बघ. थोडीशी वाट वाकडी करून जावं लागणार हे खरं, पण तू उज्जयिनीला जाच. आता ही वाट वाकडी करून उज्जयिनीला का जायचं ते पुढे आपल्याला कळेल.